लाडक्या बहिणीचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे? नाही, लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल. मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचं आहे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या क्षणाची सर्वात मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात. लाडक्या बहिणींना 11वा हप्ता मिळाला, त्यानंतर लगेच आता 12वा हप्ता म्हणजेच 3,000 रुपये वाटप सुरू. कोणत्या जिल्ह्यात पैसे यायला सुरुवात झाले, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे आलेत, कोणती लाडकी बहीण याच्यामध्ये पात्र राहणार आहे, कारण याच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. लक्षात ठेवा, ज्या लाडक्या बहिणींना आता मी पुढे सांगणार आहे ते असतील त्या लाडक्या बहिणींना जसं आपल्याला मे महिन्याचा हप्ता जो आला 6 तारखेपासून 6, 7, 8, 9, 10 असे 4-5 दिवस वाटप सुरूच होतं. तुम्हाला माहिती आहे भरपूर जणांना मेचा हप्ता आला असेल, बरोबर. प्रत्येकाने कमेंट करा, ज्यांना मेचा हप्ता आला त्यांनी असं लिहा, हो पैसे आले, हो पैसे आले असं लिहा, म्हणजे आपल्याला समजेल की नेमकं पैसे तुम्हाला आलेत का नाहीत. तर पटापटा कमेंट्स करा, पैसे आले तर हो पैसे आले असं लिहा. भरपूर लाडक्या बहिणी आता याच प्रतीक्षेत आहेत की आम्हाला मेचा हप्ता तर आला, तर आता जूनचा हप्ता कधी. आणि 2 महत्त्वाच्या आनंदाच्या बातम्या म्हणजे लाडक्या बहिणींसाठी सरकारनं आता घरकुल योजना सुरू केलेली आहे. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, जर तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल तर पटापटा कामं करून घ्या. सरकारनं पुन्हा एकदा घरकुल योजना सुरू केलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचं घर पाहिजे अशा लाडक्या बहिणींनी हा अर्ज भरायचा आहे. आणि अर्ज कायम महिलेच्या नावावर भरा, जेणेकरून तुम्हाला घरकुल लवकर मिळणार. लक्षात ठेवा, काय होतं, लाडक्या बहिणींना आता महिलांना जास्त सवलत असतात तुम्हाला माहिती आहे, त्यामुळं तिथं जे अर्ज महिलेच्या नावावर असतात त्याच लाडक्या बहिणींना लवकर घरकुल सरकार हे देत आहे. लक्षात ठेवा. अजून एक मोठी घोषणा आहे, त्याच्या अगोदर मी सांगतोय बघा, जर महिन्याला अर्ज पडताळणी होत आहे, त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना मेचा हप्ता आला आहे त्यांना जूनचा सुद्धा हप्ता येईल असं नाही. अंगणवाडी का सेविका असतील किंवा ते महिला व बालविकास कल्याणचे अधिकारी असतील, हे सगळं तुमचं जे बँकेत ट्रान्झॅक्शन्स होतात किंवा तुमचं आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आधार कार्ड बँकेला लिंक असतं, तर आधार कार्डवरती सगळा डेटा आहे, पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे, बरोबर. सगळं आता एकमेकाला कनेक्ट असल्या कारणानं तुमचं उत्पन्न किती आहे, तुमच्या घरात कोण नोकरीला आहे का, कोणाचा PF अकाउंट आहे का, हे सगळ्या गोष्टी सरकारपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळं प्रॉब्लेम होत आहे. आता तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. बघा, दरवेळेसप्रमाणेच पुणे, ठाणे, नाशिक, सोलापूर, धुळे, जालना, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे जे वाटप आहे ते सुरू राहणार आहे. भरपूर लाडक्या बहिणींना आज पुन्हा एकदा, ज्या लाडक्या बहिणींना बघा मेचा हप्ता अजून आलेला नाही त्यांना देखील मेच्या हप्त्यासोबत जूनचा हप्ता म्हणजे 11वा आणि 12वा हप्ता दोन्ही हप्ते जमा होणार सुरुवात झालेली आहे. लक्षात ठेवा, आज तुम्हाला दुपारी 12 वाजल्यापासून पुढे हे जे वाटप आहे ते पाहायला मिळू शकतं. खटाखट आपल्या मोबाईलवरती हे जे मेसेज आहे ते येतील, त्यामुळं सावध राहायचं आहे. आणि लक्षात घ्या, भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येत नाही, त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पैसे आलेले नाहीत. तुम्हाला पैसे आलेले असतात पण तुम्ही चेक करत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आज महत्त्वाचं काम म्हणजे बँकेत जाऊन तुम्हाला सगळं चेक करायचं आहे. आणि लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत मेचा हप्ता, त्यांनी सुद्धा बँकेत जाऊन पुन्हा एकदा चेक करायचं आहे सगळं व्यवस्थित आहे ना, आपलं सगळं डिटेल्स अकाउंट वगैरे सगळं चेक आहे ना. कारण बघा, जर वेळेस हे नवीन काही ना काहीतरी होत आहे, काही लाडक्या बहिणी यातून बाद होत आहेत. प्रत्येक वेळेस तिथं काही ना काही लाडक्या बहिणी बाद होतच चाललेल्या आहेत, तुम्हाला माहीत असेल तर. कारण सरकारचं असं म्हणणं आहे, जी महिला ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र राहील प्रत्येक महिन्यास तर तिलाच पैसे मिळणार आहेत. अन्यथा जर तिचं उत्पन्न वाढलं असेल, जी सक्षम झाली असेल, तिला यातून बाद करण्यात येईल. आता सगळ्यात मोठी आनंदाची बातमी म्हणजे जवळपास आता सरकार 50,000 रुपयांचं कर्ज हे लाडक्या बहिणींना देत आहे त्यांना छोटासा व्यवसाय करण्यासाठी. तर ते तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे देण्यात येणार आहे. त्या संदर्भात जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा, हो आम्हाला 50,000 रुपये पाहिजे. त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती एक सेपरेट व्हिडिओ त्याच्या संदर्भात आपण तिथं तयार करू. परंतु भरपूर कमेंट्स आले पाहिजेत. 1-2 कमेंट्स होऊन काय फायदा नाही, कारण त्यासाठी भरपूर माहिती गोळा करावी लागते. खरी माहिती सगळे फॉर्म वगैरे सगळे जमा करावे लागतात. त्यामुळं जवळपास 200 ते 300 कमेंट्स आल्याशिवाय आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू शकत नाही. त्यामुळं पटापटा कमेंट्स करा ज्यांना पाहिजे त्यांनी.
आणि हो, पटपट आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा. काय करता तुम्ही, तुमच्यापर्यंत सगळी माहिती आपण फ्रीमध्ये देतो, तरीसुद्धा तुम्ही काय करताय, चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि उलट वाईट कमेंट करतात काही लोक. त्यामुळं अशा लोकांना आपण रिमूव्ह करतच आहोत, परंतु जे चांगले लोक आहेत त्यांच्यासाठी आपण ही माहिती गोळा करत आहोत. त्यामुळे आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या वर्षी सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना, जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना. ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे. डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल. 36,000 कोटींची तरतूद जी आहे, पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे. आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते. त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता, ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे. स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात. आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो. नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात. संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो. त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही. या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत. त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील.